हॅलो स्टुडंट्स, लेट स्टडी विथ कावेरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत शुद्ध व अशुद्ध शब्द. तर बघा, आपण काही शब्द लिहितो किंवा काही शब्द वाचतो, तर ते शब्द अशुद्ध स्वरूपात आहेत किंवा शुद्ध स्वरूपात आहेत. तर हे ठरवण्यासाठी काही नियम दिलेले असतात. तर ते नियम आणि ते शब्द आपण योग्य पद्धतीने, म्हणजेच काय तर शब्दातील ऱ्हस्व, दीर्घ, अक्षरे व अनुस्वार बरोबरच वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम, त्यांची अचूक योजना, जोडाक्षरातील वर्णांची अचूक रचना आणि त्यात केलेल्या विरामचिन्हांचा योग्य वापर, या सगळ्यांचा जेव्हा आपण योग्य पद्धतीने विचार करून शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखतो, त्याच वेळेस आपल्याला तो शब्द शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे योग्य रीतीने ओळखता येते. तर याच अनुमानांचा उपयोग करून आज आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखणार आहोत. तर चला बघूया शुद्ध आणि अशुद्ध शब्द. तर त्याआधी आपण बघणार आहोत इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत अशुद्ध शब्दांवर विचारलेले प्रश्न. तर इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अशुद्ध शब्दांवर काही प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्न आधी आपण अभ्यासूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्दांचा पर्याय कोणता? तर बघा, या ठिकाणी अरण्यलिपी हा पहिला पर्याय आहे. त्यानंतर आहे उद्यमशील हा दुसरा पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय आहे निपचिप. चौथा पर्याय आहे तंत्र शुद्ध. तर या ठिकाणी निपचित हा जो शब्द आहे तो शब्द आहे अशुद्ध पर्याय. तर हा प्रश्न तुम्हाला 2018 साली स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्दच ओळखायला सांगितलेला आहे. तर पहिला इथे पर्याय आहे दुर्घटना, दुसरा आहे मैत्रिणी, तिसरा आहे उत्तुंग आणि चौथा आहे सूरपारंबी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मैत्रिणी हा जो शब्द आहे तो आहे अशुद्ध शब्दाचा पर्याय. तर हा प्रश्न तुम्हाला 2019 साली इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या ठिकाणी तर फक्त अशुद्ध शब्दांवरच प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर असं काही नाही आहे, तुम्हाला शुद्ध शब्दांवरही प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही शब्दांचा व्यवस्थित रीतीने अभ्यास करा. त्यानंतर आहे खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी तुम्हाला अनेक दिशाभूल करणारे शब्द दिलेले आहेत एकाच प्रकारचे. तर बघा, हा शब्द आहे अतिथी. तर या अतिथी शब्दात कोणता शब्द योग्य आहे हे आपल्याला तर्क वितर्क लावून ऱ्हस्व दीर्घ अक्षरे ओळखून आपल्याला तो शब्द ओळखायचा आहे की या ठिकाणी शुद्ध शब्द कोणता आहे. तर बघा, इथे अतिथी हा शुद्ध शब्द आहे, पर्याय क्रमांक 1. तर हा कसा ओळखायचा? तर ह्या त मध्ये इथे पहिली विलांटी आहे तला आणि थला दुसरी विलांटी आहे. अशा प्रकारचे शब्द आपल्याला दिशाभूल करण्यासाठी विचारलेले असतात. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर त हा जो त आहे तिथे त्याला पहिली विलांटी आहे आणि थला दुसरी विलांटी आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, त्या ठिकाणी विचारलेला आहे आर्थिक हा शब्द. तर आर्थिक हा 4 प्रकारे शब्द लिहिलेला आहे. तर तेही दिशाभूल करणारा शब्द आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा जो आर्थिक शब्द आहे तो एक अतिशय योग्य आहे आणि शुद्ध शब्द आहे. तर बघा, हा आहे आ आणि थला पहिली विलांटी. ओके, थला पहिली विलांटी अशा पद्धतीने हा शब्द लिहिलेला आहे. नंतर तो शब्द झाला आर्थिक. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला ओळखायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि त्यानंतरचा शब्द आहे आशीर्वाद. तर या ठिकाणी आशीर्वाद हा 4 पद्धतीने लिहिलेला आहे. तर बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेमध्ये असं वाटतं की हा जो पर्याय क्रमांक पहिला आहे तो अतिशय योग्य पर्याय आहे, पण पर्याय क्रमांक 2 हा शुद्ध शब्द आहे. आणि ज्या शब्दामध्ये आशीर्वाद शब्दामध्ये जो श आहे त्याला दुसरी विलांटी दिलेली असते त्यावेळेस तो शुद्ध शब्द असतो.
असे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो शब्द आहे औद्योगिकरण, तो औद्योगिकरणमध्ये या 4 प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 प्रकारे तो शब्द लिहिल्यानंतर आपल्याला तिथे गोंधळून जातो आणि आपल्याला दिशाभूल होते की कोणता पर्याय बरोबर असेल. तर या ठिकाणी हा जो 1 नंबरचा पर्याय आहे औद्योगिकरणचा, तर औद्यो आणि ग ला इथे पहिली विलांटी आहे. लक्षात ठेवा, ग ला ज्या वेळेस पहिली विलांटी असते तो शब्द शुद्ध शब्द असतो. त्यानंतरचा दुसरा शब्द दिलेला आहे इथे पारितोषिक, पारितोषिक, त्यानंतर पारितोषिक. तर बघा या ठिकाणी योग्य पर्याय इथे दिलेला आहे हा पर्याय क्रमांक 2. तर पारितोषिक, प ला काना पा आणि र ला पहिली विलांटी, तर आणि हा जो श आहे त्यालाही पहिली विलांटी आहे. तर शुद्ध शब्द ओळखण्यासाठी प ला काना, र ला पहिली विलांटी आणि श लाही पहिली विलांटी, हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे कूपनलिका. तर बघा, कूपनालिक, त्यानंतर आहे कूपनलिका आणि कुंपणलिका. तर या ठिकाणी जो पर्याय क्रमांक 1 आहे तो योग्य पर्याय आहे आणि शुद्ध शब्द आहे. तर क ला दुसरा उकार आणि ल ला पहिली विलांटी, ओके, आणि क ला काना. तर हा जो शब्द आहे तो शुद्ध शब्द आहे, तो तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे मुकुटमणी आणि दुसरा आहे मुकुटमणी, परत आहे मुकुंटमणी, त्यानंतर आहे मुकुटमणी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, म ला पहिली विलांटी, म ला पहिला उकार, क ला पहिला उकार आणि हा जो न आहे तो न बाणाचा जो न असतो तो आहे आणि त्याला दुसरी विलांटी आहे. तर हा शब्द ओळखण्यासाठी तुम्ही हे सगळं लक्षात असू द्या. तर मुकुटमणी पर्याय क्रमांक 4 हा शुद्ध शब्द आहे. त्यानंतर आहे गांभीर्य, त्यानंतर गांभीर्य आणि गांभीर्य. तर अशा या शब्दामध्ये पहिला जो पर्याय आहे गांभीर्य, तर इथे गला काना गा वरती अनुस्वार आणि भ ला दुसरी विलांटी, अशा पद्धतीने हा जो शब्द आहे तो तुम्ही लक्षात असू द्या, तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतर आहे स्वास्थ्य, स्वास्थ्या आणि स्वास्थ्य, त्यानंतर आहे स्वास्थ्या. तर यामध्ये पहिला पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 1 स्वास्थ्य, हा जो शब्द आहे तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे अभ्युदया, अभ्युदयाय, अभ्युदय आणि अभ्युदय. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 म्हणजे 4 नंबरचा जो शब्द दिलेला आहे अभ्युदय, तर अर्धा भ आणि त्याला अ जोडलेला, त्याला पहिला उकार, हा जो शब्द आहे तो योग्य शब्द आहे आणि बरोबर शब्द इथे दिलेला आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो शब्द आहे औपचारिक, ह्या औपचारिक शब्दामध्ये जो पर्याय क्रमांक पहिला आहे तो बघा, इथे च ला काना चा आणि र ला पहिली विलांटी, औपचारिक हा जो शब्द आहे तो शुद्ध शब्द आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे उत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्कृष्ट आणि उत्कृष्ट. तर उत्कृष्ट शब्दामध्ये पर्याय क्रमांक जो 2 आहे तो बरोबर आहे. तर अर्धा त क ला जोडलेला आणि त्याच्यामध्ये ऋषीचा जो असतो ना त्याचा मात्रा दिलेला आहे इथे, आणि जो अर्धा श आहे तो ट ला जोडलेला आहे, म्हणजेच उत्कृष्ट हा शब्द तयार झालेला आहे. आणि हा जो शब्द आहे तो इथे बरोबर शब्द आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे उत्सव. तर बघा, उत्सव, उत्सव, उत्साहू आणि उत्सव. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्सव हा जो शब्द आहे तो योग्य आणि शुद्ध शब्द आहे. अर्धा त ला स जोडलेला हा जो उत्सव शब्द आहे तो शुद्ध शब्द आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे उदाहरण, उदाहरण, उदाहरण आणि उदाहरण. तर बघा या ठिकाणी
उदा, द ला कानात दा आणि ह र न, शेवटी जो न बाणाचा असतो तो न. तर हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 1 तो शुद्ध शब्द आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे उच्च, उच्च, उच्च आणि उंच. तर इथं आपल्याला शब्द ओळखायला लावलेला आहे उच्च. तर पर्याय क्रमांक 1 तिथे बघा अर्धा च तो दुसऱ्या च ला जोडलेला आहे जोड शब्दामध्ये. तर उच्च हा जो पर्याय क्रमांक 1 आहे तो शुद्ध शब्द इथे दिलेला आहे. त्यानंतरचा दुसरा शब्द आहे नेतृत्व, नेतृत्व, नेतृत्वा आणि नृतृत्व. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी बघा न ला एक मात्रा ने, तृ आणि त अर्धा त्याला व जोडलेला. तर हा जो पर्याय क्रमांक 2 आहे तो योग्य पर्याय आहे आणि तोच शब्द शुद्ध आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे पुनर्प्रसारण, त्यानंतर पुनःप्रसारण, त्यानंतर पुनःप्रसारण, त्यानंतर पुनःप्रसारण. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 4 आहे तो योग्य पर्याय आहे, म्हणजेच शुद्ध शब्द पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर आहे शब्द महत्म, त्यानंतर महत्तम, त्यानंतर महत्तम आणि महत्तम. तर बघा पर्याय क्रमांक जो 3 आहे तो योग्य पर्याय आहे, कारण की तिथे बघा जो त आहे त्याला अर्ध्या त ला दुसरा त जोडलेला आहे, म्हणजेच तो महत्तम हा शब्द शुद्ध आहे आणि तोच पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रतीक्षा, प्रतीक्षा, प्रातीक्षा आणि प्रतीक्षा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 1 आहे प्रतीक्षा तो पर्याय योग्य आहे, तोच शब्द शुद्ध आहे. त्यानंतरचा इथे शब्द दिलेला आहे लांछन, लांछन, लांछन आणि लांछन. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 1 आहे लांछन, लला कानाला वरती अनुस्वार लांछन, जो हा पहिला पर्याय आहे तो शुद्ध आहे शब्द आणि तोच पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा शब्द आहे वकील, वकील, वाकली आणि वकिला. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे क ला दुसरी विलांटी की. तर पर्याय क्रमांक जो 2 आहे तो इथे बरोबर आहे आणि तो शब्द शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे तन्वी, तन्वी, टनवी आणि तन्वी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 4 आहे अर्ध्या न ला व जोडलेला त्याला दुसरी विलांटी तन्वी, हा जो शब्द आहे तो बरोबर आहे, तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे पाश्चात्य, पाश्चात्य आणि पाश्चात्य, पाश्चात्य या शब्दापैकी पर्याय क्रमांक पहिला जो आहे पाश्चात्य तो पर्याय अतिशय योग्य पर्याय आहे आणि तोच शब्द शुद्ध शब्द आहे. तर या ठिकाणी जो श आहे तो अर्धा श य ला जोडलेला त्याला एक काना आणि इथे अर्धा त आणि परत त अर्धा त, दोन अर्धे त य ला जोडलेले हा शब्द आहे पाश्चात्य, तो बरोबर शब्द आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कोट्यवधी, कोट्यवधी, कोट्यवधी आणि कोट्यवधी. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 4 आहे कोट्यवधी तो शब्द बरोबर आहे. तर कारण की अर्धा ट जो आहे तो य ला जोडलेला आणि जो ध आहे शेवटचा तो शेवटचा ध ला दुसरी विलांटी इथे दिलेली आहे, म्हणून हा जो शेवटचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 तो अतिशय योग्य पर्याय आहे आणि तोच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा शब्द इथे दिलेला आहे महत्त्व, महत्त्व, महत्त्व आणि महत्त्वम. तर बघा महत्त्व हा जो पहिला पर्याय आहे तो शब्द बरोबर आहे. तर बघा त्यानंतरचा दुसरा शब्द आहे सुरुवात, सुरुवात, सुरुवात आणि सुरुवात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 4 आहे तर त्याला स ला पहिला उकार आणि र ला पण पहिला उकार, त्यानंतर हा जो शब्द बनतो सुरुवात तो योग्य पर्याय आहे, तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे जादा,
जाडा, जादा आणि जादे. तर या ठिकाणी आपल्याला जादा हा शब्द ओळखायचा आहे. हा शब्द तुम्हाला दिशाभूल करू शकतो, कारण की मोस्टली आपण शब्द जादा हा शब्द वापरतो. पण योग्य शब्द आहे शुद्ध शब्द जादा. हा जला काना जा आणि दला काना दा हा शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे परीक्षा. परीक्षा, परीकशा आणि परीक्षा. तर या ठिकाणी बघा, आपण परीक्षा पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये आणि पर्याय क्रमांक 2 परीक्षा, दोघांमध्ये खूप आपलं कन्फ्युजन होत असतं की कोणता पर्याय बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक जो 1 आहे परीक्षा, र ला दुसरी विलांटी री आणिक्षा. तर क्षत्रियचा असतो त्याला काना. तो जो पर्याय क्रमांक 1 आहे तो योग्य पर्याय आहे आणि तोच शब्द शुद्ध आहे. त्यानंतरचा शब्द आहे मनीषा. मनीषा, मनीषा आणि मनीषा. तर बघा, मनीषा आपण जास्त करून लोक पहिला शब्द लिहितात. पण जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक जो 3 आहे तो शुद्ध शब्द आहे. न ला दुसरी विलांटी आणि षटकोनाचा त्याला काना. मनीषा हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 3 हा योग्य शब्द आहे आणि योग्य म्हणजेच शुद्ध शब्द आहे. तरचा शब्द इथे दिलेला आहे स्वीकार, स्वीकार, स्वीकर आणि स्वीकार. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे स्वीकार, अर्धा स त्याला व जोडलेला आणि त्याला दुसरी विलांटी आणि कला काना का. तर स्वीकार हा जो शब्द तयार होतो तो शब्द बरोबर आहे, म्हणजेच तो शब्द काय आहे, शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे सुशीला, सुशीला, सुशीला आणि सुशीला. तर या शब्दापैकी पर्याय क्रमांक जो 1 आहे इथे शहामृगाचा आहे. त्याला पहिला उकार आणि दुसरा पण शहामृगाचा आणि त्याला दुसरी विलांटी ल ला काना ला. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. सुशीला, सुशीला हा शब्द तो शब्द बरोबर आहे आणि शुद्ध आहे. त्यानंतर आहे दीक्षा, दीक्षा, दीक्षा आणि दीक्षा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 3 आहे द ला दुसरी विलांटी क्षत्रियचा त्याला काना. दीक्षा हा जो शब्द आहे तो बरोबर शब्द आहे आणि तोच योग्य शब्द पण आहे, शुद्ध शब्द आहे. त्यानंतर आहे विशिष्ट, विशिष्ट, विशिष्ट आणि विशिष्ट. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे व ला पहिली विलांटी आणि शहामृगाचा आहे त्याला पहिली विलांटी आणि षटकोनाचा तो अर्धा आणि त्याला ट जोडलेला. तर विशिष्ट हा शब्द तयार होतो. हा जो शब्द आहे तो योग्य पर्याय आहे आणि तोच शब्द बरोबर आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे सूची, सोची, शुची आणि सुची. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 म्हणजेच स ला दुसरा उकार सु आणि च ला दुसरी विलांटी ची, सुची हा जो शब्द आहे तो बरोबर शब्द आहे आणि तोच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा शब्द आहे बहुसंख्य, बहुसंख्य, बाहुसंख्य आणि बहुसंख्य. या ठिकाणी योग्य शब्द आहे पर्याय क्रमांक 1 बहुसंख्य. या ठिकाणी बघा ह ला पहिला उकार हु आणि स ला अनुस्वार आणि अर्धा ख त्याला य जोडलेला. बहुसंख्य हा जो शब्द आहे तो योग्य आहे, शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 शुद्ध शब्द आहे. त्यानंतर आहे दुसरा शब्द सृजनशीलता, सर्जनशीलता, सर्जनशीलता आणि सृजनशीलता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे सर्जनशीलता हा शब्द योग्य शब्द आहे आणि तो शब्द शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे धर्मदाय, धर्मदय आणि धर्मोदय आणि धर्मादय. तर योग्य शब्द आहे धर्मादाय. तर बघा धर्मादाय हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 4 तो शब्द अतिशय योग्य शब्द आहे, म्हणजेच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द इथे दिलेला आहे तो आहे अवश्य आणि आवश्य, अवश्य, आवश्ये. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 1 आहे
तर तो शब्द योग्य शब्द आहे. म्हणजे शहामृगाचा अर्धा आणि त्याला य जोडलेला अवश्य हा जो शब्द आहे तो योग्य शब्द आहे, म्हणजेच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे अदिती. आदिती, यादिती आणि अदिती. तर हा जो शब्द आहे अदिती तो पर्याय क्रमांक 1 जो दिलेला आहे तो योग्य आहे. तर द ला पहिली विलांटी आणि त ला दुसरी विलांटी इथे दिलेली आहे या शब्दामध्ये, म्हणून हा शब्द काय आहे? शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 हा शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे सूचना. सूचना, सचना आणि सुंचना. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 1 आहे सूचना. स ला दुसरा उकार सु, च आणि न नळाचा जो आहे त्याला काना. सूचना हा जो शब्द आहे तो शब्द योग्य शब्द आहे, म्हणजेच शुद्ध शब्द इथे दिलेला आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे शूद्र. शूद्र, शूद्र आणि सुंद्र. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे शहामृगाचा त्याला दुसरा उकार आणि द्र. तर शूद्र हा जो पर्याय क्रमांक 2 आहे तो योग्य पर्याय आहे, म्हणजेच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रावीण्य. प्रावीण्य, प्रवीण्य आणि प्रवीण्यू. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे तो प्रावीण्य. व ला इथे दुसरी विलांटी असते. हा जो प्रावीण्य योग्य शब्द शुद्ध शब्द ओळखायचा असेल तर या ठिकाणी जो व आहे त्याला दुसरी विलांटी असते, हे लक्षात असू द्या. तर हा शब्द योग्य शब्द आहे आणि शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे शीर्षक. आणि शीर्षक, शीर्षक आणि शीर्षक. तर बघा हा शब्द ओळखण्यासाठी शहामृगाचा जो शब्द आहे त्याला दुसरी विलांटी आहे. तर बघा, तर हा शब्द आहे शीर्षक, तो पर्याय क्रमांक 1 बरोबर शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तत्व. तत्व, तत्व आणि तत्व. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक जो 4 आहे तो बरोबर आहे, कारण की इथे त अर्धे 2 त अर्धे अर्धे तो व ला जोडलेले आहे, त्यामुळे तत्व हा शब्द बनतो आणि तो शब्द अतिशय योग्य आहे, म्हणजेच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा दुसरा शब्द आहे अंतःस्थ. अंतस्थ, अंतस्थ आणि अनाथस्थ. तर या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे अंतःस्थ हा जो पर्याय आहे तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा दुसरा शब्द आहे गृहीत. गृहीत, ग्रहित आणि गृहीत. या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे त्या ठिकाणी बघा ह आहे त्याला दुसरी विलांटी दिलेली आहे. तर हा शब्द ओळखण्यासाठी ह तुम्ही नीट लक्षात ठेवा, त्याला दुसरी विलांटी दिलेली आहे आणि तो शब्द बनतो गृहीत. हा योग्य शब्द आहे, म्हणजेच योग्य चूक नसलेला शुद्ध शब्द आहे. तर बघा त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे क्रीडा. हा शब्द इथे दिलेला आहे. तर क्रीडा, क्रीडा, क्रीडांग आणि क्रीडा हा शब्द दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा क ला दुसरी विलांटी आणि ड ला काना डा. हा जो शब्द इथे दिलेला आहे तो शब्द शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे ऋतू. ऋतू, ऋतू, ऋतू. तर आपण उच्चार करताना सगळे समान दिसतात इथे शब्द, पण मग शब्द कोणता दिलेला आहे, त्या ठिकाणी कोणता वर्ण वापरलेला आहे, म्हणजे कोणतं अक्षर वापरलेलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. कोणतं अक्षर तिथे वापरू शकतो, वापरायला पाहिजे आणि कोणतं अक्षर बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी ऋतू हा शब्द दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ऋषीचा हा ऋ वापरलेला आहे आणि त ला दुसरा उकार ऋतू. तर हा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो शब्द बरोबर इथे दिलेला आहे, तो शब्द शुद्ध आहे. त्यानंतरचा जो शब्द दिलेला आहे ज्योतिबा. ज्योतिबा, ज्योतिबा आणि ज्योतिबा. तर बघा ज्योतिबा हा शब्द आधी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि इथे बघा जो त ला पहिली विलांटी आणि ब ला काना बा. हा जो पर्याय क्रमांक पहिला शब्द आहे तो योग्य शब्द आहे, म्हणजे तो शब्द शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द दिलेला आहे इथे सुज्ञ. सुज्ञ, सुदन्य, सुदन्ये. तर इथे सुज्ञ योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक जो 1 आहे स ला पहिला उकार सु आणि न्य. सुज्ञ हा शब्द बरोबर आहे.
आणि तोच शब्द शुद्ध आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे अल्पसंख्याक, अल्पसंख्याक, अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक. तर योग्य शब्द इथे दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 अल्पसंख्याक. बघा इथे अर्धा ल प ला जोडलेला, स ला अनुस्वार, अर्धा ख य ला जोडलेला आणि त्याला काना. हा जो शब्द आहे त्याची मांडणी तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या आणि हा शब्द बरोबर आहे म्हणजेच शुद्ध आहे. त्यानंतरचा जो शब्द इथे दिलेला आहे इयत्ता, इयत्ता, एयत्ता आणि इयत्ता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 1 आहे इयत्ता. तर अर्ध्या त ला दुसरा त जोडलेला आणि त्याला काना. हा जो पर्याय क्रमांक 1 आहे तो योग्य पर्याय इथे दिलेला आहे. तोच शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा शब्द आहे दीपावली, दीपवाळी, दीपवाळी आणि दीपावली. तर बघा आपल्याला सगळ्यात जास्त कन्फ्युजन या 2 शब्दांमध्ये होत असते. पहिला दीपावली आणि शेवटचा दीपावली. तर बघा इथे सगळ्यात आधी लक्ष असू द्या की द ला इथे जेव्हा दुसरी विलांटी असते त्यावेळेस दी हा दीपावली शब्द काय आहे बरोबर आहे हे लक्षात असू द्या आणि तो शब्द काय आहे शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द दिलेला आहे नाविन्य, नाविन्य, नाविन्य आणि नाविन्य. तर हा शब्द ओळखण्यासाठी न नळाचा शब्द जो आहे अर्धा न तो य ला जोडलेला आणि व ला दुसरी विलांटी असणे. तर हे तुम्ही लक्षात असू द्या आणि पर्याय क्रमांक 2 हा शब्द काय असणार आहे योग्य शब्द आहे आणि तेच उत्तर योग्य आहे. तोच शब्द शुद्ध आहे. त्यानंतरचा शब्द इथे दिलेला आहे हार्दिक, 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 हार्दिक. तर बघा पर्याय क्रमांक जो 1 आहे हार्दिक हा पर्याय योग्य पर्याय आहे कारण ह ला काना हा आणि दुसरी पहिली विलांटी द ला. तर बघा हार्दिक हा जो पहिला शब्द दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 तो बरोबर आहे. तोच शब्द शुद्ध आहे. आणि त्यानंतरचा दुसरा शब्द इथे दिलेला आहे ज्या वेळी, ज्या वेळी, ज्या वेळी, ज्या वेळी. तर या शब्दामध्ये पर्याय क्रमांक जो 1 आहे तो बरोबर आहे कारण की ज्या हा सेपरेट शब्द आहे आणि वेळी हा शब्द सेपरेट आहे. वेगळे शब्द आहेत ते वेगळेच लिहिले गेले पाहिजे. म्हणून ज्या वेळी हे 2 शब्द इथे योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 ज्यावेळी हा बरोबर शब्द आहे आणि तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा शब्द आहे भूगोल, भूगोळ, भूगोल आणि भूगोळ. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 3 आहे भ ला दुसरा उकार भू आणि गो ल. तर या ठिकाणी बघा जास्ती करून चुका पहिला भूगोल पर्याय आणि तिसरा भूगोल पर्याय या 2 शब्दांमध्ये होतात. तर भ ला जेव्हा दुसरा उकार असतो त्यावेळेस तो शब्द काय असणार आहे बरोबर शब्द असणार आहे आणि शुद्ध शब्द असणार आहे. त्यानंतरचा शब्द इथे दिलेला आहे अंतर्मुख, 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 अंतर्मुख. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 अंतर्मुख म ला पहिला उकार आणि अ ला अनुस्वार हे जेव्हा असतं शब्दाला तेव्हा तो शब्द शुद्ध शब्द इथे दिलेला आहे. म्हणजेच पहिला पर्याय तो शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो पर्याय आहे तो आहे अंधश्रद्धा, 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 अंधश्रद्धा. तर पहिला पर्याय जो आहे अंधश्रद्धा अर्धा द ला जोडलेला त्याला काना आणि अ ला अनुस्वार फक्त अ ला अनुस्वार असणार आहे या शब्दामध्ये. तर असे जेव्हा ज्या शब्दामध्ये असेल तेव्हा तो शब्द काय असणार आहे बरोबर शब्द असणार आहे शुद्ध शब्द असणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य पर्याय आहे. त्यानंतरचा जो शब्द इथे दिलेला आहे अद्याप, 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 अद्याप. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तो शब्द अतिशय योग्य आहे. तर अर्धा द ला य जोडलेला आणि त्याला काना. तर हा जो शब्द आहे तो योग्य शब्द आहे शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा शब्द आहे अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये मुलं कन्फ्यूज होतात की कोणता पर्याय बरोबर आहे असं. तर बघा पर्याय क्रमांक जो 1 आहे त्यामध्ये त ला पहिली विलांटी आहे आणि पर्याय क्रमांक 2 आहे त्या ठिकाणी दुसरी विलांटी आहे त ला.
तर ज्या अनुत्तीर्ण शब्दामध्ये दुसरी विलांटी तला दिलेली आहे तो शब्द काय असणार आहे? बरोबर शब्द असणार आहे, शुद्ध शब्द असणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे तो आहे शुद्ध शब्द. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे अनुसूचित. अनुसूचित, अनुसूचित आणि अनुसूचित. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 बघा. तर या दोन्ही ठिकाणी तुम्ही चुका करू शकतात, कारण की हे शब्द दिशाभूल करणारे आहेत. तर बघा इथं न ला दुसरा उकार आहे, इथे न ला पहिला उकार आहे. तर ज्या वेळेस न ला पहिला उकार असेल ज्या शब्दामध्ये, तर तो शब्द बरोबर शब्द असणार आहे. तर स ला पण इथे दुसरा उकार आहे, च ला पहिली विलांटी आहे. तर हे सगळं ज्या शब्दामध्ये असणार आहे तो शब्द शुद्ध शब्द असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 हा शुद्ध शब्द इथे दिलेला आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे अस्पष्ट. अस्पष्ट, अस्पष्ट, अस्पष्ट. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 3 आहे तिथे अर्धा स ला प जोडलेला आहे आणि अर्धा श ला ट जोडलेला आहे. तर पर्याय क्रमांक जो 3 आहे तो योग्य पर्याय आहे. म्हणजेच ती जोडी तो जो शब्द आहे तो शब्द शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा जो शब्द इथे दिलेला आहे तो आहे उत्कर्ष, उत्कर्ष, उत्कर्ष आणि उत्कर्ष. तर इथे बघा पर्याय क्रमांक जो 1 आहे तो इथे बरोबर दिलेला आहे, कारण की इथे अर्धा त ला क जोडलेला आणि षटकोनाचा ज्या शब्दामध्ये असेल तो शब्द शुद्ध शब्द असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीने आज आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द अभ्यासले आहेत. तर हे शब्द तुम्हाला इयत्ता स्कॉलरशिप 5वीच्या आणि 8वीच्याही स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.